नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे नेते आणि राजापूर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करणार। पुण्याच्या वाघोलीमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पालघरमध्ये तोफ धडाडणार। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। गोंदियात जेपी नड्डा यांची आज जाहीर सभा। भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। भंडारामध्ये आज प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। विशाल पाटलांना सांगलीमधून लोकसभा उमेदवारी न दिल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। मिरजमधील काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा पदाधिकाऱ्यांचा बैठकीत ठराव। पूर्व विदर्भातील उमेदवारांसाठी राहुल गांधींची उद्या भंडाराच्या साकोलीमध्ये सभा। काँग्रेसकडून सभेची जय्यत सध्या तयारी सुरू आहे। सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असेल। तुम्ही 10 वर्षात काय केलं, आता तुम्हाला मतदान का करायचं? अकोल्याचे भाजप उमेदवार अनुप धोत्रेंना ग्रामस्थांनी घेरलं। मतदारांचा जाब विचारणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे अपक्ष उमेदवार शकील सावंतांनी भरलाय उमेदवारी अर्ज। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंच्या प्रचाराला सुरुवात। आंबेजोगाई गावात ढोल ताशाच्या गजरात सोनावणेंचं स्वागत। सोलापुरात चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते प्रचाराचं रथाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रचार रथामधून भाजप उमेदवाराचा जोरदार प्रचार। प्रकाश आवडे हातकणंगलेमधून लोकसभेच्या रिंगणात। प्रकाश आवडे ताराराणी पक्षाकडून निवडणूक लढवणार। राजू शेट्टी, धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांना आव्हान। अकोल्यात वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांना उष्माघाताचा फटका। सुजात आंबेडकरांवर रुग्णालयात उपचार सुरू। पुण्याच्या जयगडमध्ये आता सुनेत्रा पवारांचं जंगी स्वागत। सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आता आजपासून सुरुवात। निवडणूक विभाग तसंच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची नाकाबंदी। जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी। राज्य उत्पादन शुल्क विभागाची देखील करडी नजर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुभाष चौधरींची पुन्हा नियुक्ती। कामात गैरप्रकार झाल्याप्रकरणी सुभाष चौधरींचं निलंबन झालं होतं। पुण्यातील भाग्यश्री सुडे हत्याकांड प्रकरणी लातूरमध्ये निषेध मोर्चा। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। सर्वपक्षीय संघटना मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी। 13 दिवसांनंतर नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1500 रुपये भाव। नाशिकच्या येवल्यात माथाडी कामगार, कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये राडा। माथाडी कामगारांनी खासगी कांदा लिलाव बंद पाडल्यानं हाणामारी झाल्याची माहिती। नागपूरसह विदर्भाला आज अवकाळीचा इशारा। नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर पावसाचा मुक्काम आणखी 2 दिवस वाढणार असल्याचा अंदाज। विदर्भासह मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा। 50 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सरकारकडून नुकसानीच्या पंचनाम्यांची शेतकऱ्यांना अपेक्षा। वर्ध्यात अवकाळी पावसामुळे 95 हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान। प्राथमिक अंदाजानुसार 18 गावांमध्ये पिकांचं नुकसान। बुलढाण्यात 3500 हेक्टरवरील पिकं भुईसपाट। 6 तालुक्यांमध्ये 102 गावांना अवकाळीचा तडाखा। वाशिम जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा। नुकसानीच्या पंचनाम्यांची शेतकऱ्यांची मागणी। 12 आणि 13 एप्रिलला वाशिम जिल्ह्यात येलो अलर्ट। लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस। वीज पडल्यामुळे 6 जनावरांचा मृत्यू। तर किल्लारी भागामध्ये केळी बागांचं नुकसान। जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना। बीड जिल्ह्यामधील धारूड, वडवणी आणि गेवराई या परिसरात गारपीट। गारपिटीमुळे ज्वारी, बाजरी यासह फळबागांचं मोठं नुकसान। शासनानं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील भरवस्तीत अस्वलाचं दर्शन झालंय। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जळगाव विभागामधील चाळीसगाव स्थानकावर 16 एप्रिलला ब्लॉकमुळे 10 रेल्वे गाड्या रद्द, तर 5 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले।
गोंदियाच्या नागझिरा अभयारण्यामध्ये NT3 वाघिणी दाखल झालेल्या आहेत। पर्यटकांसाठी मोठी पर्वणी आहे। सांगलीच्या खानापूर तालुक्यामधील नागनाथ नगरीमध्ये बगाड पळविण्याच्या सोहळ्यात संपन्न झालेला आहे आणि लाखो भाविकांची उपस्थिती होती। अनेक वर्षांपासून नागनाथ देवाच्या यात्रेची परंपरा। धाराशिव शहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। पोलिसांनी 23 ठिकाणी बसवलेत सीसीटीव्ही कॅमेरे। आता गुन्हेगारीला आळा बसेल। धाराशिव येथील नवीन पोलीस मुख्यालयाचं काम अंतिम टप्प्यात। येत्या महिन्यामध्ये इमारतीचं लोकार्पण होणार। इमारतीत वेगवेगळी 27 दालनं असतील। समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची आयशरला धडक। एकाचा जागीच मृत्यू झालाय। 4 जण गंभीर जखमी आहेत। अचानक लेन बदलल्यानं महामार्गावर भीषण अपघात। पालघरच्या डहाणू समुद्र किनाऱ्यावरील अवैध वाळू तस्करांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। 3 ते 4 ब्रास समुद्री वाळू जप्त। नांदेडमध्ये 2 लाखांचा वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा जप्त झालाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि कंधार पोलिसांची संयुक्त कारवाई। गोंदियात बसमध्ये 4 लाखांचे दागिने लंपास करणारी टोळी गजाआड। 2 महिलांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। तिरोडा गुन्हे प्रकटीकरण पथकाची ही कारवाई आहे। बुलढाण्यात स्वतःच्याच तोंडाला काळं फासून शासनाचा निषेध। जिल्हा शल्य चिकित्सकाची बदली करण्याची वकील सतीश रोठे यांची ही मागणी आहे। जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण भ्रष्टाचार करत असल्याची ही तक्रार त्यांची होती। वाशिम स्थानकावरून अखेर राजकोट मेहबूबनगर विद्युत रेल्वे धावणार। 15 एप्रिलला पहिली विशेष विद्युत रेल्वे प्रवाशांच्या सेवेत येईल। जेजुरीमध्ये मनसेकडून घरोघरी पाण्याच्या जारचं वाटप। जेजुरीमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानं मनसेचा हा उपक्रम आहे। बुलढाण्यात गुरुदेव आश्रमाचा 32वा वर्धापन दिन सोहळा संपन्न। भाविकांना 100 क्विंटल महाप्रसादाचं वाटप। अकोल्यात दिव्यांग मतदारांची जनजागृती रॅली। जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅलीला सुरुवात। दिव्यांग मतदारांचं 100% मतदान होण्यासाठी जागरूकता। साताऱ्यातील फलटणमध्ये विद्यार्थ्यांची मतदानाबाबत जनजागृती। 400 विद्यार्थ्यांचा मानवी साखळीतून अनोखा संदेश। परभणीच्या पूर्णा नगरपालिका प्रशासनाचं साफसफाईकडे दुर्लक्ष। व्यापाऱ्यांवर नालेसफाई करण्याची वेळ।